नमस्कार. श्री स्वामी समर्थ. थंड पाणी आणि गरम पाणी इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला कधीही क्षमा करू नका. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनाने तुम्ही क्षमा करा. तुमच्या जीवनात काही चुका झाल्या असतील तर स्वामी आई मला माफ करा अशी कमेंट करा. आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्वामी आशीर्वाद रोजच मिळत जाईल. स्वामी म्हणतात की आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तसं केल्याने तुमच्या आयुष्यातला तुम्हाला काहीही महत्त्व उरणार नाही. कारण आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत आणि माणसांच्या गरजा कधीच संपत नाहीत. मग शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर तुम्हाला उपभोगता येते. पण असत्य हे असे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते. आयुष्य हे वहीतील पानासारखं असतं. रिकामं ठेवलं तर रिकामं आणि लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायचे असतात, कारण ते आपलेच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे काहीतरी शिकायचं असतं. तुमचाही स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी आई मला सदैव मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. कधी आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाही तर दुरावा वाढतो, अंतर वाढते. यात चूक त्यांची पण नसते आणि तिची पण नसते, चूक वेळेची असते. यावर एकच उपाय आहे. त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की तुमच्यासोबतचे 2च क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या 100 क्षणावर भारी पडतील. कारण जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात. त्यांना असे गमवू नका. काही झालं तरी आयुष्याची मजा एकटे जगण्यामध्ये नसते. रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसेच आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी वाटतं की आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा राहिलेला आपला गृहपाठ खरंच खूप चांगला होता. अहो, आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाका. क्रोध वचनं आहेत ती नाते, मैत्री, प्रेम. कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना खूप होतात. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळे मनाने जगलात तोच दिवस तुमचा आहे. बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत. म्हणून जीवनात मतभेद, भांडणे, ईर्ष्या सोडून सर्वांशी प्रेमाने राहा. कारण जीवन हे एकदाच आहे. एकदा की गेले का हा चान्स परत येणार नाही. गेलेली वेळ कोणीही परत आणू शकत नाही, परंतु आलेली वेळ सुखाने आणि आनंदाने जगणे हे तर प्रत्येकाच्या हातात आहे. मरण हे कधीच कोणाला चुकले नाही. श्रीकृष्ण राम पृथ्वी सोडून गेले तर आपण काय सामान्य मनुष्य आहोत. आपले कर्म आपल्याला का सोडतील? त्यामुळे जितके होईल तितके तरी चांगले कर्म करून जीवनातील चांगली शिदुरी बांधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे पुढील आयुष्य सुखा समाधानाने आणि शांतीने जगण्यामध्ये तुम्हाला अपयश येणार नाही. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. पुढची परीक्षा कोणती आहे याची कल्पनाही नसते आणि कधीही कॉपीही करता येत नाही, कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगवेगळी असते. पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो,
पण माणसाचे आयुष्य मात्र अश्रूशिवाय पार करता येत नाही. यालाच खरे आयुष्य म्हणतात. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यात उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी जीवनाचा धर्मच आहे. आणि मनुष्याच्या जीवाला अर्थ येतो तो तेव्हाच आणि त्यामुळेच. जीवन सर्वांसाठी सारखंच असते. फरक फक्त एवढाच असतो, कोणी मनासारखे जगत असतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. मग पहा, जग हे आपोआपच सुंदर बनतं. स्वामी म्हणतात की कधीही मी दुनियेबरोबर लढू शकतो, पण आपल्या माणसाबरोबर कधीही नाही. कारण आपल्या माणसाबरोबर मला जिंकायचे नाही तर जगायचे आहे. आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे तर कुणासाठी एक खेळ आहे आणि कुणासाठी एक शोकांतिका. सुख हे सगळ्या जवळच आहे, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. जीवनात सतत अपयश येत असेल तर नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. कारण जीवनात कधी उदासी होऊ नका. नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर. मात्र भविष्य तर त्यांचंही असतं ज्यांचे हातच नसतात. गरजेनुसार जीवन जगा, इच्छेनुसार नाही. कारण गरज ही गरिबांची पण पूर्ण होते, पण इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते. तुमची ही काही इच्छा अपूर्ण असेल तर स्वामी एका माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा. ती इच्छा पूर्ण होईल. आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते तेव्हा जीवन कसे जगायचे याची कला कळते. वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो. कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. जीवनाचे दोनच नियम आहेत, बहरा फुलासारखं आणि पसरा सुगंधासारखं. कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं ही सर्वात मोठा सन्मान असतो. सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा मोठा योगायोग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची मोठी कमाई आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि स्वामींनी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.